हॅलो फ्रेंड्स, 2-3 दिवस खूप पाऊस आहे. तरी आम्हाला जायचं आहे कुडाळला. सो आम्ही कोकणात चाललोय. हा गाडी चालवतोय. पप्पा मम्मी पाठी बसले. So, बघूया आता आम्हाला पाणी वगैरे मिळतंय का काय माहिती नाही. पण निघालोय पावसामध्ये. अमरापूरच्या अगोदर थोडं पाणी भरलंय. रोड क्लिअर आहे. रोडवर जाऊ शकतो. आमचं नशीब चांगलं आहे. बीडला पाऊस पडून गेलाय. रस्ते ओले आहेत थोडे, क्लिअर आहे रस्ता. आमच्या गाडीच्या स्पीडवर तुम्हाला कळतच असेल. आम्ही आता कासूला पोहोचलोय आणि इथे पावसाने सुरुवात केली. बघू शकता तुम्ही, पाऊस सुरू झालाय. सगळी शेताच्या शेत भरली आहे. त्या साईडला बघून रस्ते आहेत क्लिअर आहे. पाऊस सुरू झालाय. इथून रोड थोडा खराब झालाय. पाणी खूपच भरलं. अजून रड चालू झालं नाही आणि याने टाकली असं वाटतंय आम्हाला. काय माहिती.
आहे का काय कार्यक्रम करताय? अरे आहे रस्ता. आहे रस्ता, आहे रस्ता. नशीब नशीब. वाचलंय वाचलंय. नाही तर युटर्न मारायचा होता परत आम्हाला. डायव्हर्जन लिहिलं असतं ना तिथे, रस्त्याचा रस्ता. रोज आले रोज. आत्ताच्या पुढे आलोय आणि जोरात पाऊस पडतोय. रस्त्याला थोडं थोडं पाणी काढाय, जास्त नाहीये. कोकणात पावसाळ्यात फिरण्यात मजाच वेगळी आहे. हे असे निसर्गरम्य दृश्य आपल्याला पाहायला मिळतं आणि मेन म्हणजे आता तुम्ही बघतच असाल खूप सारे धबधबे दिसतात इथे छोटे छोटे. या आहेत गंधर्व केव्स. खूप सुंदर दिसतात. त्यांच्या पण आजूबाजूला असे पाण्याचे झरे वाहताना दिसतात. आम्ही आता महाडमध्ये पोहोचलोय. काल इथे खूप पाणी भरलं होतं आणि मेन म्हणजे पुलावरून पाणी गेलं होतं. तर आता आम्ही त्याच पुलावरून जाणार आहोत. आजूबाजूला पाणी साचलेलं तर मला दिसतंय. आम्ही आता त्या पुलावरच आहोत आणि मेन म्हणजे काल पाणी भरलं होतं त्याच्यामुळे गावकऱ्यांनी गावातल्या गाड्या वरती पुलावर आणून लावल्यात. काही काही जणी स्टक झाले होते, त्यांच्या पण कार्स तिथेच आहेत. सो त्यावरून कळतंय आपल्याला कालची परिस्थिती काय होती. तो आता आम्ही एंटर होत आहोत कशेरी त्या बोगद्यामध्ये. मस्त वारळी पेंटिंग केली, फक्त थोडंच केलंय, पुढे कंटाळा येणार. कशेरीचा बोगदा आम्ही सेफली पार केलाय. सो आता बघूया पुढे आम्हाला पाऊस मिळतोय का. पाऊस सुरू झालाय.
खूप जोरदार असा पाऊस पडतोय ते, मजा येते. आता भोसते घाटाला सुरुवात झाली आहे. सो माझ्यासोबत तुम्ही पण व्ह्यू एन्जॉय करा भोसते घाटाचा. कोकण म्हटलं की पहिला आपल्याला आठवतात दळणवळणाचे रस्ते. सो सुरूच झालेत ते दळणवळणाचे रस्ते. आणि आता त्यामध्ये पावसाचा सीझन आहे. सो सगळीकडे हिरवळ पसरली आहे. थंडगार वारा, असा रिमझिम पाऊस आणि वाहणारे धबधबे बघण्याचं सुख हे एक्स्ट्रीमचा स्वर्ग स्वर्ग बघितल्याची फिलिंग येतेच येते कोकणात आल्यावरती. थोडेफार खड्डे हवेच ना, त्याशिवाय मजा कशी येणार आपल्याला. दिल जम्पिंग जपांग जंपक जंपक करत आम्ही इकडे तिकडे वळत डुलत असे आम्ही हा रस्ता पार केलाय. रस्त्याचं काम पूर्ण झालं नसल्यामुळे मध्ये मध्ये डायव्हर्जन्स आहेत. कंटिन्यू पाऊस चालू आहे आणि डायव्हर्जन्स असल्यामुळे समोरून गाड्या येतात. सो थोडं त्रास तर होतोय गाडी चालवताना, पण ठीक आहे. सो सांभाळून गाडी चालवा, कारण समोरून पण गाड्या येतात. तर परशुराम घाटाला सुरुवात झाली आहे. खूप स्पीड मध्ये काही दिसत नाही. पाऊस पण आहे, वारा पण आहे. परशुराम घाट हा खूप उंचावरती आहे आणि त्याच्यामुळे इथे पाऊस पण खूप असतो. सो आता पण बघताय तुम्ही खूप जोराचा पाऊस आलाय आणि इथे धबधबे पण बघायला मिळतात. एक सोडून 3-4 तरी आहेतच इथे. हे सुंदर असं कोकण आहे. याची निर्मिती परशुरामांनी केली होती आणि त्यांचं मंदिर इथे परशुराम घाटामध्ये आहे. मी जेव्हा दर्शन घ्यायला जाईल तेव्हा त्याचा व्हिडिओ पण नक्की अपलोड करेन. जोरात पाऊस सुरू झालाय आणि आजूबाजूला मस्त असा हिरवागार निसर्ग आहे. नारळाची झाडं आहेत, धबधबे आहेत. खूप मस्त वाटतंय. पण पाऊस वाढला तर आम्हाला इश्यू येऊ शकतो ट्रॅव्हलिंग मध्ये. थोडं भीती पण आहे. बघूया आता पुढे काय होतंय.
मी कधीच पावसातून असा एवढ्या लांबचा ट्रॅव्हल केलं नव्हतं. सो त्याच्यामुळे मला भीती वाटते. काही काहींना सवय असते. सो त्यांना वाटू शकते तिला काय भीती वाटते वगैरे. बट मला पावसाची खूप भीती वाटते. पावसाची भीती म्हणजे रिमझिम असा पाऊस मला आवडतो. म्हणजे त्याच्यासोबत अशी कुरकुरीत कांदा भजी वगैरे. बट असा जोरदार पावसाची थोडीशी भीती वाटते. सो या आहेत ऑफकोर्स म्हशी. त्या पण आपल्याला दिसल्यात. चिपळूण आलंय आणि थोडेसे रस्ते खराब झालेत. असं म्हणजे इथे ब्रिजचं काम चालू आहे. त्याच्यामुळे रस्त्यांना खड्डे पडलेले आहेत. सो थोडं इथे कन्स्ट्रक्शनचं काम चालू असल्यामुळे रोड खराब आहेत. थोडासाच खड्ड्यांचा पॅच आहे. त्याच्यानंतर रोड चांगले आहेत. सो आता आम्ही चिपळूणच्या पुढे निघालो आहोत. कोकणाला स्वर्ग का म्हणतात हे अनुभवल्याशिवाय कळत नाही. दोन्ही बाजूला हिरवेगार डोंगर आणि दळणवळणाचा हा मधून जाणारा रस्ता. असा आहे आपला कोकणातला प्रवास. मला तर वाटतं प्रत्येकाने पावसात कोकणात आणि गाडीने प्रवास केलाच पाहिजे. ट्रेनने पण मजा येते, पण स्पेशली बाय रोड मजा वेगळीच आहे. आता आम्ही सावर्डेला पोहोचलोय. खूप जणांनी तो मूव्ही बघितलाच असेल, सावर्डे एक गाव. सो इथे आल्यावरती मला त्या मूव्हीची खूप आठवण येते. बिकॉज या गावाचं नाव आहे सावर्डे. मुंबईच्या वातावरणाला कंटाळलेला जो माणूस असेल ना, त्याने हा प्रवास आयुष्यात एकदा तरी करावा. निसर्गाला भेट देतो तसंच आहे आपलं कोकण. आणि त्या कोकणामध्ये एकूण एका माणसाने आपल्या आयुष्यामधून एक दिवस काढून तरी कोकणामध्ये यावंच, असं मला वाटतंय. कारण हे जे सुख आहे ते आपल्याला दुसरीकडे कुठेच अनुभवता येणार नाही. आणि खास करून मुंबईसारख्या दगदगीच्या ठिकाणी जर आपण राहत असू आणि तिथे फुल ऑन केऑस असतो, इथे जी शांतता आहे ती अनुभवायला तुम्ही नक्की कोकणात यायलाच हवं. पहिला पाऊस पडतो तेव्हा मातीला जो सुगंध येतो ना, तसाच सुगंध या वाऱ्यासोबत असा मस्त फ्लो होतोय. मध्ये मध्ये डायव्हर्जन्स आहेत. डायव्हर्जन्स असल्यामुळे समोरून गाड्या येतात. सिंगल पदरी रोड होतो. सो थोडं सांभाळून गाडी चालवावी लागते. आता आम्ही रत्नागिरीला पोहोचलोय आणि इथे पण थोडेफार रस्ते खराब आहेत. बरंचसं रस्त्याचं काम अजून बाकी आहे आणि खडबडीत रोड आहेत. सो स्पीड थोडा कमी ठेवूनच आम्ही ट्रॅव्हल करतोय. मध्ये पावसाने ब्रेक घेतलेला
आणि आता परत पावसाची सुरुवात झाली आहे. परत डायव्हर्जन्स आले आहेत. आम्ही आता लांजाला पोहोचलोय आणि इथे रस्ते परत खराब आहेत, खड्डे आहेत. इथे पण कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे, ब्रिज होतोय. जोपर्यंत ब्रिज होत नाही तोपर्यंत आपल्याला या खड्ड्यातूनच ट्रॅव्हल करायला लागणार आहे. ब्रिज झाल्यानंतर आपल्याला टोल पण भरायला लागणार आहे. खड्ड्यांपासून सुटका होईल, पण खिशाला मात्र कात्री लागणार आहे. लांजाच्या पुढे आलोय आणि पाऊस जणू काय गायबच झालाय. ते पाऊस म्हणजे चिखल पण दिसत नाहीये, काही नाही, कडक ऊन पडलंय. रस्ते सुखे मिळालेत आणि आमच्या साहेबांनी गाडीचा स्पीड वाढवलाय, कारण आम्हाला पण लवकर घरी पोहोचायचंय. माझ्या उजव्या बाजूला नारळाची झाडं आहेत आणि ढग पण एकदम असे सुंदर आलेत. ते पाऊस पडल्यानंतर कसं एकदम छान वातावरण क्रिएट होतं. मे बी इथे अगोदर पाऊस पडून गेला असेल, पण आता लख्ख प्रकाश आहे. आता आलंय माझं गाव. मी राजापूरची आहे आणि आता आम्ही माझ्या गावातूनच पुढे जातोय. माझं सासर आहे कुडाळ. सो आता मी कुडाळच जातोय, माझ्या सासरवाडी. परत आता इथे रिमझिम रिमझिम असा पाऊस सुरू झालाय. आणि फायनली आता मोठा पाऊस आलाच. सो इथे पण असं वाटतंय मी पावसाला घेऊन आली आहे. ऊन होतं थोड्या वेळा आधी आणि आता इथे पाऊस सुरू झालाय. ऊन आणि पावसाचा खेळ आणि त्यातला हा प्रवास, खूप मजा येते. मध्ये मध्ये ढग आहेत, तिथेच पाऊस आहे. आता परत आम्ही पुढे आलो, परत पाऊस गायब झाला. आता कणकवली आलाय आणि कणकवलीच्या थोडा आधीचा रस्ता आहे तो थोडा खराब आहे. सो थोडेसेच पॅच आहेत. खूप दिवसानंतर सूर्य दिसतोय. सो सूर्याच्या आम्ही पाया पडलोय. सूर्यदेवाचं दर्शन झालंय अशा प्रकारे. आम्ही आता कुडाळला पोहोचलोय. तुम्हाला माझ्यासोबत हा कोकणाचा प्रवास कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा.